वजन कमी करण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग खाल्ला पाहिजे का येलो खाल्ला पाहिजे का संपूर्ण अंडच खाल्लं पाहिजे नाही तर सगळी मी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. सगळं कन्फ्युजन तुमचं दूर होऊन जाणार आहे. आता जे नॉर्मल लोक आहे जे स्वतः जाड नाही आहेत एकदम नॉर्मल स्टेजला आहे तर त्यांनी येलो सकट अंडं खाल्लं पाहिजे. कारण येलोमध्ये भरपूर आपले हेल्दी फॅट्स असतात आणि हेल्दी न्यूट्रिशियस व्हॅल्यू त्याची खूप चांगली असते. त्यामुळे तुम्ही ते बिंदास खाऊ शकता येलो. पण येलो कुणी खाल्लं नाही पाहिजे नाही. आता काही लोक जाड आहेत भरपूर, त्यांना वजन कमी करायचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही 1 ते 2 येलो बिंदास खाऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त खाऊ नका. ते तुमचे कॅलरीज वाढवण्याचं काम करणार आहे. एकदम तुम्हाला सिरियस तुमचा फॅट लॉस हा गोल असेल तर तुम्ही येलो अजिबात खाऊ नका. फक्त एग व्हाईटच खा, त्याने जास्तीत जास्त तुम्हाला फॅट लॉसला मदत होणार आहे. कारण तुम्ही 10 जरी एग व्हाईट खाल्ले त्याच्यामध्ये फक्त 200 कॅलरीज असतात. त्यामुळे बिंदास एग व्हाईट खा, त्याने तुमचं वजन कमीच होणार आहे. आता येलो कुणी खाल्लंच नाही पाहिजे नाही. आता मी स्वतः जर मी 2 पेक्षा जास्त येलो खाल्लं तर मला हीटचा त्रास होतो, अंगावरती पिंपल्स येतात किंवा चेहऱ्यावरती सुद्धा पिंपल येतात. त्यामुळे शक्यतो मी काय करतो, येलो पार्ट खाण्याचा अवॉइड करतो. 2 पेक्षा कमीच येलो खातो. आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास हा अंड्याचा येलोमुळेच होत असतो. त्यामुळे तुम्ही एग व्हाईट खाऊ शकता, बिंदास खाऊ शकता, कोणाचा काहीही विचार करू नका. काही लोक म्हणतात की येलो खाल्ल्याने नाही तर व्हाईट पार्टने तुमची हीट वाढत असते. तर असं नाही मित्रांनो, व्हाईट पार्टने तुमची हीट वाढत नाही. वाढलीच तर ती येलोने वाढत असते. कोणाचाही गैरसमज मनात असेल तो मनातून काढून टाका. बिंदास्त अंडे खा. कारण सरकार उगाच म्हणत नव्हतं का संडे होय या मंडे रोज खावा अंडे, ते ह्याच कारणामुळे म्हणत होतं. कारण अंडं हे एकदम पूर्ण अन्न आहे, त्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहे. ज्या लोकांचं वजन जास्त नाही आहे, नॉर्मल लेवलला जरी आहे, तरी तुम्ही अंडी खाल्ली पाहिजे नाही आणि तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट केली पाहिजे.